एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या यवतमाळमध्ये सभा होणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी महायुतीकडून झेंडे लावून शक्ती प्रदर्शन केलं जातंय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला महायुतीचे झेंडे फडकवण्यात आलेले आहेत, तर महायुतीची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उद्या यवतमाळच्या भारी या परिसरामध्ये होणार आहे। महिला बचत गटाचा मोठा मेळावा सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। सभास्थळापासून तर विमानतळ या ठिकाणाहून यवतमाळचं भारी विमानतळ आहे, त्या विमानतळापर्यंतच्या साधारणतः या 4 किलोमीटर अंतरापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही बाजूला दुतर्फा अशा पद्धतीनं झेंडे जे आहेत ते तिन्ही पक्षाचे या ठिकाणी लावून शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, भाजपचे झेंडे जे आहेत ते दोन्ही बाजूला या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। सोबतच आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या संपूर्ण बाजूला बॅरिगेटिंग जे आहे ते लाकडाचं करण्यात आलेलं आहे। हा संपूर्ण परिसर महायुतीमय करण्याचा प्रयत्न जो आहे या सभेच्या निमित्तानं जो आहे तो करण्यात येत आहे। उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मोदी काय नेमक्या घोषणा करतात आणि काय नेमकं या संपूर्ण संदर्भानं बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शक्ती प्रदर्शन आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जे आहे ते महायुतीचं या सभेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।